मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। मागच्या एक आठवडा 2 आठवड्यापासून सातत्यानं कोथरूड एरियामधली लाईट जात आहे। आता तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघाल, इथे MSCBचं हे बिलिंग सेंटर आणि ऑफिससुद्धा आहे। आपण तिथे जाऊन जे काही अधिकारी मिळतील त्यांना आपण विचारणार आहोत की याचं काय कारण आहे आणि ही समस्या म्हणजे आत्ताच लाईट गेलेली आहे तर ही कधी दूर होणार याच्याबद्दलची आपण माहिती घेऊन लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, हे बिलिंग स्टेशन आहे। तुम्हाला इथे दिसेल की सकाळी 9:30 ते 1:30 वाजता इथे दुसरा व चौथा शनिवारी बंद असतं, रविवारी साप्ताहिक सुट्टी असते। नमस्ते, मी मिलिंद जाधव TV10। बॉडी कॅमेरा चालू आहे, थोडीशी माहिती हवी आहे। लाईट जाते तर लाईट जाते मागच्या आठवड्यामध्ये सातत्यानं या एरियामध्ये। तर आता तुम्ही बिल म्हणजे बिलचं ते हे तर आहे, बरोबर आहे। ते नागरिक बिल जर भरतायत तर त्यांना ते बिल म्हणजे लाईट बंद का होते, कट का होते याची माहिती कळायला पाहिजे। तर मी वर चालू आहे। हां, वरचे अधिकारी कोण आहेत काय सांगते? कंप्लेंट सेंटर पाठीमागे हे कॅश काउंटर आहे। नाही, मी सगळीकडे जातो ना। मी आपल्याला एक माहिती विचारली आणि लोकांना आपल्याला ती दाखवायची। ते मी आपलं नाव काय साहेब? सचिन बनसोडे। सचिन बनसोडे साहेब, तुम्ही कॅश काउंटरसाठी आहात? बरं, ठीक आहे। आणि पाठीमागे तुम्हाला मागच आहे ना? बरं, धन्यवाद सर, धन्यवाद। तर मित्रांनो, सचिन म्हणून इकडे जे होते त्यांनी सांगितलं की मागे कंप्लेंट सेंटर आहे। आता इथे कुठे कंप्लेंट सेंटर आहे आणि कसं आहे तेच आपण बघणार आहोत। सर, कंप्लेंट सेंटर कुठं आलं? हेच आहे। बरं, नमस्ते, मी मिलिंद जाधव TV10 कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहे। तुम्ही अधिकारी आहात का कंप्लेंट घेणारे? नाही सर। बरं, आपलं नाव काय साहेब? इथं असतो ऑपरेटर। काय? इथं ऑपरेटर असतो। मग कुठे आहे ऑपरेटर तो? आणि आपलं नाव सांगा ना सर। सर, बॉडी कॅमेरा चालू आहे, लाईव्ह आहे। हां, त्यामुळे आपल्याला लोकांना हे प्रत्यक्ष दाखवायचं आहे। कंप्लेंट देण्यासाठी मी इथं आलो, कॅश काउंटरवर विचारलो होतं। आपलं नाव सांगा ना सर। श्रावण कांबळे। आणि आपली पोस्ट काय? टेक्निशियन आहे। बरं, मग इकडे कुठे आहे म्हणजे ते त्यांचं टायमिंग काय असतं तक्रार घेण्याचं? टायमिंग इथं 24 घंटे चालू असतं। बरं, मग 24 घंट्यामध्ये आता तर मी आलो त्यावेळी ते नाही आहेत। आणखीन कोणी आहे का इकडे? हा, सांगा ना सर, मी सांगतो। तुम्ही तुमचं काम काय म्हणला? टेक्निशियन आहे। मग असेल तर सांगा, मी त्यांना सांगतो। नाही, असं नाही ना, म्हणजे तिथं ते रेकॉर्ड व्हायला पाहिजे। आम्ही फोन करू तर कुणाला करू असाही प्रश्न। टोल फ्री नंबरला पण तुम्ही कॉल करू शकता। तो नंबर पण मला सांगा, मोबाईलचा पण नंबर आहे। ठीक आहे। इथे मित्रांनो, इथं फार विचित्र पद्धतीने हातानं सगळं लिहिलेलं आहे, तुम्हाला इथं दिसतच असेल। तर आता मी बॉडी कॅमेऱ्याबरोबर हँड कॅमेराचा वापरत आहे आणि मित्रांनो, इथे मी आता कंप्लेंट सेंटरमध्ये कोथरूडमध्ये आलेलो आहे। इथे आपल्याला एक टेक्निशियन भेटलेले आहेत आणि जे इथं ऑपरेटर बसायला पाहिजे ते इथे नाही आहेत। सर, नाव काय सर त्या ऑपरेटरांचं? तुम्ही कुणाला फोन केलाय मग? हा नंबर आहे कॉल सेंटरचा आपल्या इथला। अच्छा, बरं, व्हेरी गुड। हां, तुम्ही कॉल सेंटरला फोन केला आहे। आता तुम्ही महानगरपालिकेचे एम्प्लॉई सुद्धा आहात? मग कुठल्या ह्याच्यात? MSCB आहे सर, म्हणजे महावितरण। हां, सॉरी, मी काय म्हटलं? महानगरपालिकेने। मी ते महानगरपालिकेत जात असतो ना, त्यामुळे म्हटलं तुम्ही लाईटचे किंवा MSCB किंवा तिथं आता नाव बदलले त्याचे तुम्ही एम्प्लॉई आहात, त्याच्यात मी कंप्लेंट सेंटरमध्ये आलेलो आहे। पण इथे कुणी उपलब्ध नाही आहे। ऑपरेटर इथं नाही, तेच पाहिजे ना आपल्याला। कंप्लेंट कोण घेणार? तुम्ही इकडे कधीपासून बसलेला आहात इथं? बरं, त्यावेळी कोणी होतं का इथे? कोणी नव्हतं। किती वाजता आला तुम्ही? सकाळी 9:30 इकडे आला, त्यावेळी जो इकडे कुणी नव्हतं? त्यावेळेला होते इथं। अच्छा, आता मी जेव्हा साईडवर काम करून आलो ना, हां, तेव्हा मग कोणी नाही। कुठल्या साईडवर गेला होता तुम्ही? लिस्ट करण्यासाठी, लोकांच्या लिस्ट करण्यासाठी। अच्छा, बरं, ते दाखवा ना जरा, लिस्ट दाखवा ना। लिस्ट दाखवा म्हणजे हळू
तुम्ही कुठे गेला होता, काय केलं तुम्ही आता एकमेव तुमचे म्हणजे एम्प्लॉईज पुरावा इथं आहे की इथं मी आलो तेव्हा इथं तक्रारदारच नाही आहेत. नमस्ते नमस्ते सर, या सर. नाही नाही ऐका ना, तुम्ही महानगर म्हणजे महावितरणचे आहात का सर? महावितरणचे आहात का तुम्ही? तुम्ही नाही आहे का? मग आवारामध्ये काय करताय? मित्रांनो इथे बघा टोल फ्री नंबर कशा पद्धतीने लिहिलेला आहे आणि कसं कळणार ह्या लोकांना काय रजिस्टर वरून लावणे, काय ही पद्धत आहे. आणि एवढ्या स्मार्ट सिटी म्हणणाऱ्या पुण्यामध्ये ही अवस्था आहे. सर दाखवा सर, काय म्हणजे तुम्ही तर मित्रांनो हे असे यांना लिस्ट मिळते. हे काय हे बिल भरलेले, हे बिल भरलेले न भरलेले ग्राहक आहेत. अच्छा, त्याच्यामध्ये अजून एक लिस्ट आहे. अच्छा, वापर कमी जास्त ते एक लिस्ट आहे. बर, म्हणजे थोडक्यात ज्यांनी बिल भरलं नाही त्यांची तुमच्याकडे लिस्ट आली. तुम्ही काय करता मग? काय त्याला इंटिमेट करतो, भरलं तर भरून घेतो, नाही तर नोटीसच्या प्रमाणे डिस्कनेक्ट करतो. बर बर. आणि मग जर त्यांची जशी तक्रार आहे की आम्ही तक्रार करायला येतो आणि त्यावेळी तिथं कोणी दिसत नाही, आता हे सुद्धा आजचं उदाहरण आहे ना, इथं कोणी नाही आहे, तर याची तक्रार कुणाकडे करायची? सर इथं साहेब आहेत ना साहेब? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी त्यांनाही भेटून येतो. हां ठीक आहे सर, धन्यवाद, तुम्ही फार छान माहिती दिलीत. मी हा जो व्हिडिओ आहे हा मी तुमचं शूटिंग घेतो, तुमची काही तक्रार आहे का? हे साहेब आहेत. हे साहेब आहेत. साहेब या ना सर, आता एक मिनिट एक मिनिट या ना. सांगतो मी सांगतो. मी मिलिंद जाधव TV10. मी पत्रकार आहे, पण मी आता शूटिंग घेतोय. तुम्हाला शूटिंग बद्दल म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात, तुमची पोस्ट काय सर? नावाचे सांगा ना. असिस्टंट इंजिनियर आहात तुम्ही, गव्हर्नमेंट सर्वंट आहात. तुम्हाला ही कल्पना आहे का की असा एक रूल आहे की नागरिक कुठलाही गव्हर्नमेंट सर्वंटचं काम करत असताना त्यांच्या आवारामध्ये त्यांचं शूटिंग घेऊ शकतो? ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? बरं, त्याची माहिती घ्या. तुम्हाला म्हणजे पुण्याच्या कमिशनरांसुद्धा हे परिपत्रक पाठवलेलं आहे. आता सर माझा प्रश्न असा आहे की मी नागरिकांतर्फे आलेलो आहे, मी तक्रार देण्यासाठी आलो होतो. तर इथं तक्रार केंद्र म्हणजे मी ह्याला असं विचारलं जिथं सगळे लाईट बिल भरतात, तर तिथं विचारलं तर त्यांनी म्हटलं मागं कंप्लेंट सेंटर आहे तिथं तुम्ही करा. तिथं फक्त एक टेक्निशियन बसले होते ज्यांचं ॲक्च्युली इथं असण्याचं काम नाही आहे, म्हणजे ते थांबू शकतात, म्हणजे त्याचं काय नाही. तुम्ही नाही तुम्ही थांबू शकता, तुझं नाही, उलट चांगली गोष्ट आहे. या साहेबांनी खूप चांगली माहिती दिली साहेब. पण इथे तुमचे तक्रारदारच उपस्थित नाही आहे, तर आम्ही तक्रार कोणाकडे द्यायची? याला जबाबदार कोण आहे? आजच्या नाही कुठल्या असू द्या, तुम्ही सांगा ना सर. तुमच्या इथं तुम्ही सांगा सर. नाही, माझ्या अंडर येतच नाही ना ते. तुमच्या अंडर येत नाही. तुमच्या अंडर म्हणजे तुम्ही MSCBचेच आहात. बरं, एक नागरिक म्हणून आणि तुम्ही त्या संबंधित असल्यामुळे, तुम्ही तिथले एम्प्लॉई असल्यामुळं तुम्ही आजची माझी तक्रार ही पोचवणार का? अधिकाऱ्यांमध्ये पोचवा. बरं, तुमचे अधिकारी कोण आहेत? तुमचे बॉस कोण आहेत? पहिले आहेत का आत्ता ते? चला सर आपण त्यांच्याकडे जाऊया. तुम्हीच येता ना? अच्छा, आणखीच होती की? अच्छा अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मला ते सुद्धा बघता म्हणजे बघू नंतर आपण ते. चला सर पुढे वाचू. मी कमी सर? नमस्ते सर. हां बसतो सर, तुम्ही इकडे बसा उलट. नाही मी समोर बसतो साहेबांच्या. हां काय म्हणताय? काय करू? हां मी मिलिंद जाधव TV10. मी एक यूट्यूबर आहे, माझं यूट्यूब आहे, मीडिया म्हटलं तरी चालेल. हां तुम्ही बघता का? बघितलंय? हां सर, तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे मी आता व्हिडिओ शूटिंग घेतो 2 अँगलनं. एक बॉडी कॅमेरा आहे जो सदैव चालू असतो, आणि तुमचं आता शूटिंग मी घेतोय. तुमची एक अधिकारी म्हणून तुमची काय हरकत आहे का? नाही, कसा विषय, काय विषय? माझे प्रश्न म्हणजे का मध्ये काय ते सोपं होईल मला, माझा प्रोटोकॉल आहे तो. कारण कसं आहे, आमच्याकडे PRO असतात, त्यांच्याकडून तुम्ही आम्ही डिटेल माहिती म्हणजे विषय जर सांगितलं तुम्ही त्यांच्याकडून तुम्हाला
माझं म्हणणं असा विषय तुमच्याशी संबंधित आहे. बरं. तुमचं म्हणजे तुमचं नाव आणि पद सांगता का प्लीज सर? विषय काय? सर नाव आणि पद सांगा ना सर. हे नागरिक म्हणून मी विचारतोय. काळे साहेब. आणि पद काय आपलं? ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहात. तुम्हाला मी एक नियम सांगतो की नियम असा आहे की गव्हर्नमेंट सर्वंट कुठलाही त्याच्या कामाच्या ठिकाणी काम करत असताना कुठलाही नागरिक त्यांचं शूटिंग घेऊ शकतो. मी सुद्धा एक नागरिक म्हणून आले, मीडिया म्हणून सुद्धा नाही. माझी ही पद्धत आहे. आणि चांगला जर अधिकारी असेल तो म्हणजे कॅमेरा शूटिंगला हे ऑब्जेक्ट करणार नाही. आणि तुम्हाला हा नियम माहीत आहे का? पहिले प्रश्न माझा आहे, हा नियम माहीत आहे तुम्हाला? व्हेरी गुड. सो यू डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन. आणि हे सुद्धा मी पोस्ट करणार आहे. आता मी सांगतो तुम्हाला तक्रार अशी आहे सर की कोथरूड एरियामध्ये, मी सुद्धा कोथरूड एरियामध्ये राहतो. इथे मागचे 15 दिवसापासून काही न सांगता लाईट जाते. आत्तासुद्धा मी कामाला बसलो होतो. माझं सगळं कम्प्युटरवर काम असतं, इंटरनेटवर काम असतं. म्हणजे थोडक्यात लाईटशी संबंधित सगळं काम आहे. आणि माझी लाईट गेली आता. मी आत्ताचा एक पोस्ट हे करत होतो. मी इकडे यायचा माझा प्लॅन नव्हता. मी मागं सुद्धा MECBशी संबंध ठेवला होता आणि ह्या याच्यावर मी बोललो होतो. अगदी तुमच्या PRO पर्यंत गेलो होतो. त्यांची नावं माझ्याकडे सेव्ड आहेत. आपण ते नंतर बोलूयाच. तुम्हाला मी दाखवतो ना. हां कोथरूड मी सांगतोय आत्ता हाच. गजानन महाराज मंदिरचा बोर्ड म्हणजे मेस गल्ली. हां प्लीज सर. नाही ह्याचं मला 2-3 याचे प्रश्न आहेत नागरिकांचे. नागरिक लाईट बिल भरतात. तुम्ही लाईटचे ज्यांना सर्व्हिस देता, बरोबर आहे. जर म्हणजे जरा उशीर झाला, त्यांना लाईट बिल भरायला उशीर जर झाला तर आत्ताच मी टेक्निशियनना खाली दिलं होतं. त्यांच्याकडे लिस्ट आहे. जे बिल भरत नाहीत ना त्यांच्याकडे ते इंटिमेट करायला त्यांच्याकडे जातात. नाही जर झालं, जरा जास्त वेळ झालं, 2 महिने झाले, 3 महिने झाले, काय ते तुमचे नियम असतील तर तुम्ही अगदी कनेक्शनसुद्धा काढता त्याचं. हां म्हणजे आणि त्यांना दंड तर लागतो. म्हणजे उशीर झाल्याचा दंड लागतो. काय असेल तो म्हणजे 1%, 2%, वॉट एव्हर. लाईट जर जाते, आम्ही सर्व्हिस घेतो आणि त्याचे पैसे भरतो. हां तर मग लाईट जाते ह्याचं इंटिमेट करायला नको का नागरिकांना? पहिली गोष्ट म्हणजे काही महत्त्वाची जी काय, आता समजा तुमच्या इकडे सुद्धा कम्प्युटर आहेत. तुम्हाला ही कल्पना आहे की लाईट जर जात असेल ना तर आपण म्हणजे कम्प्युटरला म्हणजे हानी होते आणि न भरून येणारी हानी होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं कामही थांबतं. यावर काय नियम आहे महानगरपालिकेचा? जर त्यांची लाईट सर्व्हिस देणं काम आहे आणि त्याच्याबद्दल ते चार्ज करतात तर जर लाईट बंद होते विदाऊट एनी इंटिमेशन. आणि एकदा तर आहे ना दिवसातनं 8 वेळा गेली. ते 8 वेळा धाड. त्याला काही आम्हाला कळतच नव्हतं की हे का होत आहे. तर याच्यावर महानगरपालिकेकडे नागरिकांच्या दृष्टिकोनातनं काय नियम आहे साहेब सांगा? जनरली आपल्याकडे जेव्हा मेंटेनन्सचं काम असतं तेव्हा आपण आधी इंटिमेशन देतो. मेसेज पण जातो आणि पेपरला पण जर मेजर आउटेज असेल तर पेपरला पण आपण कळवतो. आणि दुसरं काही असेल अनफोर्स रिझन्स असतील म्हणजे ब्रेकडाऊन वगैरे असेल तर ते अचानक काही फॉल्ट झालं तर आपण ते जे रिस्टोअर करण्यासाठी जेवढा वेळ जातो तेवढं ते लागतो. आणि त्यात जर जास्त पिरियड लागत असेल तर आपण ते काढून ठेवतो. पण जर जास्त पिरियड असेल अदरवाईज आमचा रिटर्न मेंटेनन्स असेल तर आम्ही ते पेपरला देतो त्या आउटेजचं. आणि तसं आम्ही सिस्टीमला फीड केलं की काही ज्यांचे रजिस्टर्ड नंबर आहेत मोबाईल नंबर त्यांना तो मेसेज जातो. तर आता आपल्याकडे सुद्धा तुम्ही विषय सांगितला तर तो काय झाला आहे तुम्ही आता कन्फर्म करा. चालेल. तुम्ही सर काळे सर अभिनंदन आणि धन्यवाद तुमचे सर. तुम्ही अतिशय थोडक्या शब्दामध्ये खूप छान सांगितलं. त्याच्यावर प्रश्न असा उपस्थित होतो की दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही इंटिमेट जरी केलं आणि तुम्ही इंटिमेट नाही केलं अशा वेळी जी लाईट जाते त्याबद्दल तुम्ही नागरिकांना काय कॉम्पन्सेट करता? कॉम्पेन्सेशन म्हणजे ब्रेकडाऊन जर झाला अनफोर्स रिझन तर त्याला आपण लवकरात लवकर स्टार्ट करायचा प्रयत्न करतो. कारण ब्रेकडाऊन असेल तर त्यात आपलं काही नाही. आणि आपल्याकडे कसं काही ठिकाणी बॅकफीडची प्रोव्हिजन आहे. म्हणजे समजा तो एरिया फॉल्टी असेल तर तिथं सोर्स मार्के आपण तो बॅकफीड चालू करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कमीत कमी इंटरप्शन राहील आणि लोकांना जास्तीत जास्त वेळ चांगला मिळेल असं आमचं इंटेन्शन असतं. काही ठिकाणी त्याच ठिकाणी फॉल्ट झाला तर त्याला आपल्याला काही करता नाही, तो रेक्टिफाय करावा. नाही माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर मला नाही मिळालं. माझं म्हणणं काय की कॉम्पन्सेट म्हणजे तुम्ही करतच नाही. हो का सर? हे सर्व्हिसेसचे लोक पैसे भरतात आणि ते पैशाला उशीर झाला तर तुम्ही त्याच्यावर व्याजही लावता. त्यानंतर एक माणूस त्यांच्या मागे सोडलेला असतो जो त्यांना इंटिमेट करतो. एक टेक्निशियन होता, आता मी पाहिलं त्याचं मी रेकॉर्डिंग घेतलेलं आहे. ते आम्ही ही सगळी पोस्ट टाकणार आहे.
आज तर आपण उदाहरण घेऊया सर. आज मला काही इंटिमेशन आलं नाही, मला तर आलं नाही, पेपरला आलेलं नाहीये आणि माझी लाईट आता गेलेली आहे मेस गल्ली कोथरूड इथली लाईट गेलेली आहे. जो विषय म्हणताय तो काय फॉल्ट असेल किंवा काय मला ते आता कन्फर्म करावं लागेल. चालेल 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 म्हणजे तुमच्यापर्यंत अजूनही त्याची खबर सुद्धा नाही. आता फॉल्ट झाला असेल तर मला ते विचार नाही कसं असतं सांगू सर. आता जर समजा त्या फॉल्ट झाला असेल तर आम्हाला काही एक आमचं हेल्पलाईन नंबर आहे, हॉटलाईन म्हणतो, त्याच्यावर जर क्लिक करायचं तर लगेच कळतं की फॉल्ट आहे, इंडिव्हिज्युअल कोणाची कंप्लेंट असेल तर. आणि मेजर काही फॉल्ट असेल तर आमच्याकडे केबल फॉल्ट वगैरे असेल तर ते आम्हाला माहिती असतं आणि ते लगेच रेक्टिफाय करायचं. तर आता आपल्याकडे कुठला एक्झॅक्ट फॉल्ट आहे ते मी कन्फर्म करतो. कधीपर्यंत आपल्याला हे कळू शकेल? लगेच आता तुमच्यासमोर. बरं बरं चालेल. मग सर मी माझे शूटिंग झाल्यानंतर तुम्ही ऑन कॅमेराच करा. दुसरा माझा मुद्दा असा आहे की सर आपल्याकडे कंप्लेंट सेंटर आहे. मी ह्या एरियाबद्दल बोलतो आता जे तुमच्या अंडर येतं. तर तिथे मी गेलो होतो. मी बिल भरायच्या ठिकाणी तो विचारलं त्यांना. मी विचारत जात असतो म्हणजे लोकांना सुद्धा ते कळतं. आणि सामान्य नागरिक म्हणून गेलो होतो. तिथं गेले असताना तिथं एकही माणूस तक्रार घेणारा उपस्थित नाही आहे. आत्ता सुद्धा तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही कल्पना आहे का आजची? मला हे सांगा. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला रिझन माहिती आहे का? म्हणजे मगाशी तुम्ही लाईट गेली त्याबद्दल तुम्ही विचारून सांगणार मला. ह्याबद्दल परत एकदा तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद. पण तुमच्या खाली असलेलं कंप्लेंट सेंटरमध्ये कुणीही आलेलं नाही आहे आणि नागरिक जर तिथं आला कंप्लेंट द्यायला तर तो कसं करणार, काय करणार? तिथे इन्फॉर्मेशन तो इतकी घाणेरड्या पद्धतीने लिहिलेली आहे सर. डोअरवर लिहिलेलं आहे पेननं की टोल फ्री आहे आणि हे आहे सर. स्मार्ट सिटी आपण म्हणतो पुण्याला. तर या दृष्टिकोनानंतर तुमचं काय म्हणणं आहे सर थोडक्यात? आता आपल्याकडे कसं एक त्यांचा कंप्लेंट सेंटरचा नंबरही आहे आणि तुम्ही म्हणता तसं तिथे एक्सपेक्टेड आहे त्यांनी ते उपस्थित राहावं. तर तो का नाही आहे ते आता मी कंप्लेंट करतो. तुम्हाला त्याची अजून कल्पना नाही आहे? नाही तिथे आहे की नाही आता मग तुम्ही म्हणता नाही आहे म्हणून. तो सकाळी होता तो माणूस, आता का नाही आहे ते मी चौकशी. बरं म्हणजे मग ही माणसं येतात आणि जातात आपल्या मर्जीप्रमाणे का? नाही इथेच असतात ते, त्यांचं इथेच थांबायचं. मी सर तिथं बराच वेळ होतो. त्याचं सगळ्याचं शूटिंग आहे. मी ते सुद्धा पुटअप करीन. आणि आता सुद्धा त्यांना फोन न करता ते कधी येतात बघा. अर्थात त्यांनी म्हणजे फोन केला होता. तिकडे एक टेक्निशियन होता सर. गंमत अशी आहे की तुमचाच एक एम्प्लॉई, टेक्निशियन एम्प्लॉई, त्यानं कंप्लेंट सेंटरला फोन केला. त्याचाच लागला नाही फोन. ते सुद्धा रेकॉर्डेड आहे सर. आता तुम्ही खरं सांगा की त्याचं म्हणजे त्याला उत्तर विचारून म्हणजे जी काही व्यक्ती असेल, व्यक्ती महिला असेल, पुरुष असेल, जी असेल, तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे का सर? नाही ते रोटेशन मध्ये. बरं त्या 2-3 नावं तरी माहिती असेल तुम्हाला? प्रत्येक वेळेस वेगवेगळे ड्युटी चार्ट असतो. अच्छा. नावाचं आता मला सांगतो कारण इथे माझ्याकडे नसतं. नाही ठीक आहे सर, छान. कोण आहे ते आमच्याकडे नंबर. आता सर आम्हाला हे एक अधिकारी भेटले. त्यांना ते विचारलं म्हणजे ह्या माहिती असणारा कोणतरी एक माणूस, जबाबदार माणूस कोणतरी हवा ना सर. तुम्ही खरंच आहे ना, तुम्ही वरच्या पदावर आहात त्यामुळे तुमच्याकडे सगळी नावं लक्षात ठेवायची वगैरे काही यंत्रणा नसते. आमच्याकडे ड्युटी चार्ट असतो. ठीक आहे. आजच्या ड्युटीचं चार्ट तुम्ही आम्हाला शेअर करू शकाल सर? ड्युटी चार्ट आमचा तो इंटरनल असतो पण आज कोण आहे ते आम्ही तुम्हाला कळू शकतो. सर मी परत एक रिक्वेस्ट करतो. तुम्ही इंटरनल म्हणजे ते कॉन्फिडेन्शियल आहे का? मग ऑफिस ऑर्डर असतो. पण सर आम्हाला शेअर करावं कारण का ही लोक जी आहेत ना त्यामुळे सर ती ऑर्गनायझेशन बदनाम होते सर. आणि म्हणजे मी असं मानतो की माझं पुणे आहे, महानगरपालिका माझी आहे, त्यानंतर हे विद्युत विभाग सुद्धा सगळं माझं आहे, मी त्याचा एक भाग आहे. तर त्याच्यामध्ये ह्या नागरिकांमुळे, काही नागरिकांमुळे हे बदनाम होतं आणि तुमच्यासारखे चांगले अधिकाऱ्यांना सुद्धा असं तोंड द्यावं लागतं अशा कंप्लेंटला. तर हे आपल्याला नको आहे सर, असं माझं म्हणणं आहे. ओके सर, तुम्ही फोन लावा सर. माझं शूटिंग चालूच आहे आणि काय रिझल्ट लागतो ते आम्हाला कल्पना द्या. माझ्याकडे मिलिंद जाधव ते आलेले आहे तिथे. त्यांचं ते रेकॉर्डिंग सुरू आहे. तर ते आपल्या भागात गजानन महाराज मंदिर तिथे मेस गेलेले सप्लाय नाही असं त्यांचं भाग आहे. बरं किती वेळ लागेल? अर्धा तासात होईल लगेच? हो लवकर करून घ्या. त्यांचं तरी थोडं काम ॲपर झालेलं आहे ते सध्या आले माझ्याकडे. हां सर, आपल्या नागरिकांसाठी थोडक्यात माहिती आहे. आपली तुम्ही आता जो फोन केला होता त्यांचं नाव आणि त्यांचं पद काय आहे सर? त्या भागातले इंजिनियर आहे, थोरात म्हणून आहे. थोरात साहेब.
असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे ॲसेट इंजिनियर आहेत ते. तर त्यांच्या भागात त्यांच्या अंडर एरिया येतात. त्यांना मी विचारलं, अच्छा काय म्हणले? तो फीडर पिलरचा एक थोडा मेंटेनन्स अर्जंट करावा तो दीर्घ झालेला आहे, त्यांना ते अर्जंट करावं लागलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी अर्धा तासासाठी बंद केलं आहे. बरं असं चालू आहे. बरं बरं. आता हा फक्त प्रॉब्लेम एका ह्याचा नाही आहे, तुमचं चालू आहे का ते? तुम्हाला फोन येतोय का? हां ठीक आहे, हां ठीक आहे सर. पण मी मग काय म्हणतोय, मागच्या 2 आठवड्यामध्ये जाती येते, कधीही जाते कधी येते. तर हे प्रत्येक वेळी फीडर, आजचा जो प्रॉब्लेम आहे, आजचा तुम्ही पिन पॉईंट केला, पण बाकीच्या पॉईंटला काय म्हणजे प्रत्येक वेळी कुठल्या तर नागरिकांनी यायला पाहिजे का? नाही, याची गरज नाही आहे. त्यांचं काही इंडिव्हिज्युअल कंप्लेंट असेल त्यांनी केलं तर चालेल, पण शक्यतो आम्ही कसं ते गुरुवारचं मेंटेनन्स तुम्हाला म्हटलं त्याच्याप्रमाणे असतं ते. अदरवाईज आम्ही शक्यतो काही म्हणजे बंद करायचं किंवा काही फॉल्ट झाला तरच प्रॉब्लेम येऊ शकतो. चालेल. पण सर प्रत्येक वेळी कंप्लेंट सेंटरला करून सुद्धा आता तुम्ही बघितले की तिथं माणूस नसतो. नाही, हां तुम्हाला सांगतो, कंप्लेंट सेंटर म्हणजे आमचं एक 1912 नंबरचं एक सेंट्रलाइज कंप्लेंट सेंटर आहे. त्याची इथल्या डायरेक्टली सर एकदा तुम्ही त्याला कॉल करून बघताय का? नाही, तो सेंट्रलाइज अच्छा. असतो. तर त्याच्यावर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून कॉल करावा लागतो. त्याच्यावरून कॉल केले की त्यांच्याकडे तो नंबर असतो. तिथे सांगितलं की ते कंप्लेंट रजिस्टर्ड होते. म्हणजे कसं असतं, ते आमच्या इथल्या ऑफिसला कळते किंवा कन्सर्न जे नंबर रजिस्टर्ड आहे मोबाईल नंबर त्यांच्याकडे पोहोचतो. सर माझ्या फोनवरनं करता का? म्हणजे आपल्याला बघायचं की नक्कीच यंत्रणा कशी चालते. तुमची हरकत नसेल तर बरं का सर. सर मी रिक्वेस्ट करतो, मला फक्त सर नंबर टाका आणि मी ओके करतो. तुमचा रजिस्टर्ड हां मोबाईल नाही, नंबर सांगा सर मला. 1912 हेअर करू 1912. हो तो हां अच्छा. मित्रांनो आत्ताच काळे साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे पॉवर अँड एनर्जी इलेक्ट्रिक आपकी जानकारी अग्रेषित कर रही है. आता आपण महावितरण मोबाईल ॲपद्वारे ही सुविधा वापरता करू शकता. वीज सेवांबाबतच्या तक्रारींची नोंद करू शकता. मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोर आणि www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. महावितरणच्या ऑनलाईन महावितरणच्या ठीक आहे, ॲप डाउनलोड करा म्हणताय. महावितरण ॲप त्याच्यावरनं पण कंप्लीट करू शकतो. इन्फॉर्मेशन कंप्लीट पण आहे इन मराठी प्रेस 1. किंवा शॉक सारख्या आपत्कालीन सेवेकरिता 1 दाबा. विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यास दाबा. किती 2 महिने किंवा तक्रार नोंदवण्याकरिता 3. आपली वैयक्तिक तक्रार नोंदवण्यापूर्वी आपल्या ELCP आणि मुख्य स्विचपासून तपासणी करा आणि मग सरळ तक्रार नोंदवा. आपल्या वैयक्तिक तक्रारीसाठी 1 दाबा. सर्व परिसराकरिता 2 दाबा. अन्य तक्रारीकरिता 3 दाबा. त्यांनी पुढलं जे सांगितलं की तुम्ही एकदा स्विच तपासा म्हणले ते. त्यानंतर ते म्हणले की जर तुमची जर अजून तक्रार असेल तर मला 1 दाबा. नंतर ते बंदच झालं सर. म्हणजे थोडक्यात सर मला काय म्हणायचं आहे की हे जे सर्व्हिस आहेत ना, तर म्हणजे लोकांची थोडीशी दिशाभूल होते. त्यामुळे मी फिजिकली आत्ता आलेलो आहे. तर आजचा तुम्हाला काय मेसेज आलाय की बघा. बरोबर. येस येस मिस कॉल केलं तरी त्यांना मेसेज येतो. येस येस ग्राहकांच्या बऱ्याच आमच्या ऑनलाईन वरून कंप्लेंट्स येतात आमच्याकडे. व्हेरी गुड सर. फार चांगली. हां ते आलं ना आम्हाला तर लगेच कळतं की या भागात लाईट गेलेली आहे. कारण काय होतं, त्यांना नंबर बाकी माहीत नसतं डिव्हिजन कोणाचा नंबर किंवा कुठला कंप्लेंट सेंटर. तेव्हा हा सेंट्रलाइज नंबर त्यांनी फॅसिलिटी दिली आहे. अच्छा नाही गुड की मेसेज जनरेट होतो आणि फक्त तुमचा तो नंबर रजिस्टर्ड पाहिजे आमच्याकडे मोबाईल नंबर. त्याच्याशिवाय कसं करणार हा ग्राहक आहे. तो एक आम्ही फॅसिलिटी. सर तुमच्याकडे समजा जे बिल भरतात त्यांचा नंबर रजिस्टर्ड असतो का नाही? नाही, आम्ही मध्यंतरी काय केलं होतं, आमचे जे सगळे ग्राहक आहेत त्यांचा एक मोबाईल नंबर आम्ही कलेक्ट केले होते, सर्वे केलं होतं. बऱ्याच वेळा इथे पण आम्ही कॉल सेंटरला पण जेव्हा बिल भरायला येतात लोक तेव्हा पण आम्ही त्यांचे नंबर घेऊन ठेवतो ते अपडेट करतो.
मॅक्झिमम आमच्याकडे अपडेट केली. मग हा मग परत दुसरा प्रॉब्लेम झाला. त्याच्यात काही लोकांचे चुकीचे नंबर होते, ते काही लोकांचे बदलतात, काही लोकांचं भाड्याने दिलेलं असतं, मग त्यांच्याकडे ओनरला मेसेज जातो किंवा त्या नंबरवर. हा ठीक आहे ना, विषय आहे. मी समजू शकतो ते. पण आम्ही कसं आहे ते जे डिजिटल युग आहे त्याच्यासाठी ते आम्ही करायचा प्रयत्न केला आहे की ग्राहकांना ते ऑनलाईन कंप्लेंट केली तरी त्याचा पब्लिश केला. सर खूप छान सांगताय तुम्ही सर, परत एकदा धन्यवाद. आता दुसरा प्रॉब्लेम जो आहे की तुमच्या खाली असलेली कंप्लेंट सेंटर, तुमच्या आधिपत्याखाली आणि अधिकाराखाली असलेलं कंप्लेंट सेंटर ला त्यांना एकदा फोन लावून विचार की ते का गेले, तर म्हणजे त्यांनी का सांगितलं नाही ऑफिसला. ठीक आहे, मी विचारतो त्यांना आता, कारण ते वेगवेगळे लोक असतात तिथे ड्युटीवर, ते मी कन्फर्म करतो. सर मग आता ती लिस्ट आम्हाला बघायला मिळू शकेल. मी मुद्दाम काय करतो माहिती का की दूध का दूध आणि पाणी का पाणी, म्हणजे असे नको की माझ्याकडनं चुकीचं काहीतरी आरोप व्हावेत. आणि त्यामुळं मगाशी कसं तुम्ही लाईटचं कसं क्लिअर केलं तसं याचंही क्लिअर करा ना सर. बरं खाली सर कुठल्याही प्रकारचा त्याला कॉन्टॅक्ट करायला फोन नंबर सुद्धा नाही, म्हणजे तिथे फोन नाही आहे. सो हाऊ इज यू गोइंग टू म्हणजे फिजिकली फक्त सिम कार्ड म्हणजे मोबाईल फोन आहे त्यांच्याकडे. त्याचं पर्सनल असतं. नाही कंपनीचा जायचो, कंपनीचा. पण तोही त्या व्यक्तीबरोबर जाणार आहे. या इथे ऑफिसला आहे माझ्याकडे. हां या. सर आणखीन एक स्पष्ट करतो तुम्हाला मी. सर आपला उद्देश TV10चा किंवा माझा उद्देश हा नाही आहे की कुठल्याही अधिकाऱ्याला शिक्षा व्हावी, बिलकुल नाही आहे सर. माझं सिम्पल असं म्हणणं आहे की नागरिक काय म्हणतात, नागरिक म्हणतात आम्ही बिल भरतो, आम्ही टॅक्स भरतो, तर आम्ही का सहन करायचं हे. म्हणजे तक्रार द्यायला आल्यानंतर तिथं माणूसच नाही आहे तर ते तक्रार कसा करणार, कुठे करणार, हा एक मोठा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचं स्पष्टीकरण काय आहे. माणूस म्हणून त्याला सुद्धा हे झालं असेल ना, त्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल, मी तेही समजू शकतो. पण इथे जे कंप्लेंट सेंटरला लोक असतात ते वेगवेगळ्या सेक्शनचे काम लोक असतात, ज्यांना काही स्पेशल पर्सन असतात, जे टेक्निकल स्टाफ असतो ते असतात, त्यांची इथे ड्युटी असाइन केलेली असतात. सायमल्टेनियसली त्यांच्याकडे आता मंथएंड असल्यामुळे थोडी यादी पण असतात, ते फक्त फोनवर फॉलोअप घेतात किंवा ते त्या कामासाठी आहे. म्हणजे असं आहे की तो कामावर ड्युटीवर नाही आहे. अच्छा, इथे थोडा वेळ आता नाही आहे, पण आमच्याकडे इथे राऊंड द क्लॉक इथे लोक असतात इथे. नाही, मला असं परत एक प्रश्न निर्माण झाला की म्हणजे कंप्लेंट घेण्यासाठी एखादा ऑपरेटर तिथं डेडिकेटेड नाही आहे का. तेच सांगतो, इथे शिफ्ट ड्युटीमध्ये असते, एक ऑपरेटर असा नसतो. पण तो त्याच ड्युटीसाठी आहे ना, त्यानं दुसरं काही काम नाही करायचं. नाही, त्याच्याकडे फक्त त्याचे ते इंडिव्हिज्युअल कनेक्शन्स असतात, ते फक्त त्याचं ते मॉनिटर करतो किती. आणि कंप्लेंट घ्यायची. कंप्लेंट घ्यायची. असे किती लोक आहेत आता तुमच्या इकडे ते जे शिफ्ट मध्ये असतात ना. किती लोक? 3 शिफ्ट मध्ये असतात ते रोटेशन. अच्छा, मग टोटल किती आहेत लोक? 3 आहेत ते. 3 आहेत ना, मग 3च आहेत. एक असलं की चेंज होतात ते, असं फिक्स नसतात ते. आणि हे सेक्शन ऑफिसर त्यांची नावं काढतात. म्हणजे हे 3 लोक सुद्धा चेंज होतात का? रोज नाही, म्हणजे रोटेशननी चेंज होतात ते, असं कंटिन्युअस असे फिक्स नसतात. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की हे डेडिकेटेड ते लोक असे त्या कामासाठी एम्प्लॉय केलेले नाही आहेत. अच्छा, हां, सायमल्टेनियस त्यांचेही कामं असतात, अच्छा, ते यादी असतात, कंप्लेंट असतं, पण ते त्यांनी इथेच थांबायचं असतं आणि ते इथेच असतात. फक्त आता त्याच्या कामासाठी, त्याच्या म्हणजे ऑफिसच्याच कामासाठी इथे. ठीक आहे, पटलं. बरं सर, तुम्हाला व्यक्तिगतदृष्ट्या हे चुकीचं वाटत नाही का की डेडिकेटेड त्यासाठी एक माणूस हवा ज्याला दुसरं काही काम देऊ नका. डेडिकेटेडचं आमच्याकडे कसं असतं, आता ही सेपरेट पोस्ट क्रिएट केली असते, ही टेक्निशियनचीच पोस्ट आहे, तसंच आपण असाइन करतो. आम्ही काय करतो, त्या शाखा कार्यालयाचे एक त्यांना सांगतो की तुमच्याकडचे नावं द्या, तर त्यांनी ते असाइन केलेले असतात. ते मॅक्झिमम इथेच असतात, ते इथेच थांबतात. बरं, त्यांना तुम्ही त्या पोस्टला जरी केली, प्रत्येक पोस्टचं काम वेगळं असतं, तुम्ही त्यांना काही ट्रेनिंग देता का? ट्रेनिंग म्हणजे त्यांनी फोन कॉल रिसिव्ह करणे, कंप्लेंट जे आहे ते त्या एरियामध्ये फॉरवर्ड करणे. वेगवेगळ्या एरिया येते, त्यांच्याकडे काही कंप्लेंट आली तर त्या कन्सर्न त्या एरियातल्या त्या स्टाफला ते फॉरवर्ड करतात. ठीक आहे. आजचा शेवटचा प्रश्न विचारतो सर, हे डेडिकेटेड जरी समजा तुम्ही दिलं नसेल तरी तुम्ही काही 3 लोकांना असाइन करता असं म्हणता, त्याला एक लॉंगर पिरियडसाठी असाइन केलं, कारण का आपण त्यांना ट्रेनिंग देणार, परत त्यांना दुसरीकडे काही करणार, परत तिकडचं ट्रेनिंग देणार, यामध्ये आपला पैसा आणि आपला वेळ खूप वाया जाऊ शकतो. तसं आमच्याकडे सेपरेट पोस्ट नाही आहे, पण आम्ही त्याचा वेळ हा काढला की आमच्याच लोकांनी ते काम करावं आणि त्यांनी त्यावेळेस ते तिथली ड्युटी अटेंड करायची आणि म्हणजे इतर वेळेस त्यांची कामं मग तेच म्हटलं मी तुम्हाला, व्यक्तिगतदृष्ट्या तुम्हाला ही सिस्टम म्हणजे ही पद्धत ह्या बाबतीत योग्य वाटते का? नाही, आता त्याच्याबद्दल मी कॉमेंट नाही करणार, कारण हे आमच्याकडचे अशी प्रोसिजर आधीपासूनच आहे आणि ते आम्ही फॉलो करत आलेलो. मी तुम्हाला काय विचारलं माहिती का सर, तुम्ही एक
उच्च अधिकारी आहात मधले म्हणजे समजा आहात म्हणजे कनिष्ठांना असो मध्यविभागात वरिष्ठांना सुद्धा तुम्ही मध्यस्थ म्हणून हे सजेस्ट करू शकता ना सर. सजेस्ट करा असं आमचं म्हणणं आहे की डेडिकेटेड नाही उलट ही तुमची सूचना असायला हवी खरं म्हणजे. बरं हां आत्ताचे म्हणजे कोण तिथं उपस्थित होतं ह्याचं नाव मला कधी कळेल, नाव ॲक्च्युली प्रॉपरली नाव कधी कळू शकेल आणि त्याचं रिझन कधी कळू शकेल सर? आता येणार आहे का? ठीक आहे मी थांबतो. नाही आता लवकर तर यायला पाहिजे, ज्या कामासाठी येतोच नाही येतो त्यानं कारण काय सांगितलं सर? इथेच त्याची एक लिस्ट होती, एक ग्राहकाकडे तो गेला होता म्हणजे त्यांचं डिस्कनेक्शन झालं आणि जवळ एक 5 मिनिटं दिली. त्यांचं जो मी म्हणणं ऐकून घ्यायचा प्रयत्न करणार सर. ठीक आहे सर मी आत्ता तरी बंद करतो. थँक्यू सर. ओके सर सर खूप छान तुम्ही सहकार्य केलं आणि आम्ही कसं ग्राहकांच्या सेवेसाठी आणि तुम्ही त्यांचा नाही मी हां बरोबर आहे मी एक नागरिक म्हणून झालो बरोबर आहे. तुम्हाला असं म्हणणार नाही तुम्ही का शूट करता. हां हां आता तुम्हाला ते PRRची नावं सांगतो सर. MSEBची तर माझी एक पूर्ण हेच आहे MSE. हां सर थँक्यू सर. हां निशिकांत राऊत PRO MSEB बरोबर आहे सर माझं. बघ इथं माझ्या समोरच ते आलेलं आहे निशिकांत राऊत साहेब. आत्ता ते कुठे आहेत? आत्ता ते पोस्टवर आहेत का? थांबा सर मग ते मला ओळखतात त्यांनाही क्रिमिनल असू शकतात. 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनला त्वरित कळवा. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. पूर्ण नाव काय सर आपलं? राजेश काळे साहेब. येस सर थँक्यू सर. हॅलो हॅलो राव साहेब नमस्कार. नमस्कार सर. माझा नंबर आहे का सेव्ड? हां सर आता कुठे आहात तुम्ही? पुण्यातच आहे सर. एकदा भेटू ना सर आपण म्हणजे आपली भेट बऱ्याच दिवसापासून राहिलेली. तुमची परत मुंबईला बदली झाली होती. हां आता प्रश्न तोच आहे सर. आता प्रश्न तोच आहे. मी MSEB मधनंच बोलतोय. राजेश काळे साहेब माझ्या समोर आहेत ॲसिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तर परत सर इथं कोथरूडमध्ये लाईट जाते येते असं बरंच झालेलं आहे आणि ह्यावेळी मी सगळं कॅमेरावर मी बॉडी कॅमेरा लावूनच जात असतो. हॅलो हां सर तुमचा आत्ता सुद्धा फोन हां तर तुमची भेट कधी होऊ शकेल सर? माझी आता उद्या सुट्टी आहे. परवा आमच्या इथे हेअरिंग आहे पब्लिक हेअरिंग. बर मग आज येऊ का? आज दुपारी जाणार आहे. माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये बर मग तुमच्यानंतर कोण बघतं ते? इथलं कोण बघतं तुमच्यानंतर? शुक्रवारी सांगतो ना तुम्हाला. चालेल सांगतो तुम्हाला. हा चालेल सर माहिती घेऊन मला तुम्ही त्या दिवशी सांगा. आणि सर हे जे लाईट जातात ना याच्यावर MSEB नागरिकांना काही कॉम्पन्सेट करते का यावर आपल्याला बोलायचं आहे. कॉम्पन्सेट नाही जे असेल ते ना सर आम्ही म्हणजे ना तुमचं म्हणणं डायरेक्टली मी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे मी तुम्हालाही भेटायला बॉडी कॅमेरा लावूनच येणार आहे सर. ओके सर थँक्यू सर. नाही सर तुमचं काम चालू द्या सर. कामामध्ये व्यत्यय नको. मी काय करतो मी सगळं बंद करतो. तुम्हाला तेही सांगतो. आता मी जर हा माणूस किती वाजेपर्यंत येणार आहे? हां ते नाही सांगा बरं काय कॅमेरावर आहे आपण कुणाला हे करणार नाही. या सर इकडे या मला माहिती सुट्टीवर आहे त्याच्यामुळे मी फर्स्ट शिफ्टला असल्यामुळे मोबाईल माझ्याकडे घ्यायला सांगितलं आणि आता वसुलीसाठी मी साईडवर होतो. सर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद सर. मी लगेच इथल्या दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे. सर तुमचं नाव सांगता का सर? आणि प्रवीण नाव आहे सर. प्रवीण पूर्ण नाव सांगा. महाळ आहे. आणि तुमची पोस्ट काय? आउटसोर्स आहे मी. आउटसोर्सला आहे म्हणजे तुम्ही प्रॉपरली MSEBचे एम्प्लॉई नाही आहात? नाही एम्प्लॉईज आहे फक्त
आउटसोर्सिंग पद्धतीने आलेलं आहे. आपलं नाव काय सर? ओमप्रकाश इंद्राळे. बरं, आता सध्या तुमच्याकडे काय ड्युटीज असाइंड आहेत? सध्या आम्ही वसुलीसाठी बाहेर होतो, अच्छा. तो सरांनी फोन केल्यामुळे आलो होतो. नाही, कंप्लेंट सेंटरमध्ये मी आलो होतो त्यावेळी कुणीही नव्हतं तिथं. आजची कंप्लेंट सेंटरमध्ये उपस्थित राहायची काम कुणाचं आहे? ते कसं आहे, तिथे ड्युटी दुसऱ्या मॅडमची, तिथे रजेवर असल्यामुळे इमर्जन्सी आमच्याकडे आली. बरं, मॅडमचं नाव सांगा. शीतल मॅडम. शीतल काय? मानेराव. शीतल मानेराव. मानेराव सर. ते त्यांनी रजेचा अर्ज दिला आहे का? हां, म्हणजे सर तुम्हाला माहिती आहे रजेचा की तुम्हाला असं माहीत आहे. मग त्यांच्याऐवजी आता दुसरं कोण, त्यांचं नाव नाही, ते त्यांनी आपलं काम केलं. त्यांनी सरळ सांगितलं मी सुट्टीवर आहे. त्यांच्या जागी आजची ड्युटी कुणाची आहे? आजची ड्युटी माझी, मला सांगितली होती. अच्छा. पण आमच्याकडे आता सध्या वसुलीचं हे काम सुरू आहे ना, त्याच्यामुळे वसुलीची लिस्ट घेऊन आम्ही साईडवर वसुलीसाठी गेलो. ठीक आहे, ठीक आहे सर, धन्यवाद. आता मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगून गेला होता का? कुठल्या वरिष्ठांना सांगितलं? आमच्या शिक्षण ऑफिसरच्या कानावर घालून आम्ही साईडवर गेलो. कोण आहेत ते? खवले साहेब म्हणून आहेत. खवले साहेब आहेत का? इथं भेटतील का? आता इथे नाही, ते त्यांचं ऑफिस दुसरीकडे आहे. बरं, मग त्यांना कसं कळवलं तुम्ही? फोनवर कळवलं आम्ही. फोनवर कळवलं. बरं, म्हणजे सर तुम्हाला खवले सरांनी कळवलं नाही असा अर्थ झाला. त्यांना असं विचारा, त्यांच्या अंडर हे आहेत, त्यांनी त्यांना हा बरोबर, खवले साहेब यांचे बॉस आहेत ना. मग ह्यांनी म्हणजे थोडक्यात ह्यांनी यांचं काम केलं आणि हे इथेच असतात. हां. काय झालं आज जरा वसुलीचं हे सुरू आहे जरा. त्यांना एकदम अचानक ते सांगितल्यामुळे ते इथे गेले. सर तुम्हालाच मी सांगतो, तुम्ही बघा तुमचा सुद्धा दोष नाहीये असं मी म्हणेन. तुमच्याकडं त्याच्याबरोबर दुसरं काम दिलेलं वसुलीचं, हां, हे चुकीचं. मी आता साहेबांशी सुद्धा बोललो सर, हा मुद्दा इथंच सुद्धा क्लिअर होतो. आता सर तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही वसुलीला गेलाय, तुम्ही एकदा तुमच्या वरिष्ठांना विचारा ना की ज्यांची आपण वसुली करतोय त्यांच्या जर तक्रारी येणार असतील त्यासाठी मी बसलो इथं. तक्रारी सगळ्या ऑनलाईन सिस्टीमला येतात, तक्रारी सगळ्या फोनवर येतात, तर आम्ही आमच्या स्टाफला फोनवर पाठवतो. खूप छान सांगितलं. मग सर ते केबिन आहे ना ते आपण बंद करू ना, ते दुसऱ्या कामासाठी वापरू ना सर. तिथं आमचे इतर स्टाफ पण असतात ना, स्टाफ रूम पण आहे. स्टाफ रूम पण आहे म्हणजे याचा अर्थ ते कंप्लेंट. ऐका ना सर, माझं काय म्हणणं आहे, आपल्याकडे दोन्ही सिस्टम चालू आहे, त्यामुळे दुसरीकडे आपण हे नाही घ्यायचं. सगळ्यांनी ऑनलाईन, सगळ्यांनी येतं का सांगा बरं. तुमच्या आई वडिलांना जर विचारलं, मी त्या वयातले जे असेल ना त्यांना ऑनलाईन येतं का? तिथे फोन नंबर लिहिलेला आहे, समजा इमर्जन्सी लोकांनी फोन केला आपल्या सर मला मला हो माझी पूर्ण तक्रार, मी चॅनलचा माणूस आहे, TV 10 हे सगळं म्हणजे मी पोस्ट करणारे तुमच्या नावासहित. माझं म्हणणं असं आहे, मी तक्रार करायला कुठल्याही नागरिक म्हणून जर आलो तिथं मला माहीत नव्हतं कोणी येते. मी आज येणार हे मलाही माहीत नव्हतं, मी आज येणार हे तुम्हालाही माहीत नव्हतं. आज आलं आणि असं सिद्ध झालं की आज जर नाही आहे ना तर तुम्ही रोज जात असाल. ह्याचा काही आपल्याकडं आता लोकांना सांगण्यासाठी काही नाही आहे. मला काय म्हणायचं का त्याबद्दल नाही, कुणी माणूस आहे हो, तो आजारी पडला, चहा प्यायला गेला, पाणी प्यायला गेला, जाऊ शकतो ना. माझं म्हणणं असं आहे त्याच्यावरची उत्तरं तुमची मी जी म्हणतो ना, मी साहेबांचं सुद्धा अगोदर हे सगळं घेतलेलं आहे. त्याचं पहिलं उत्तर मला म्हणजे हे वाटते की सिस्टममध्ये चूक अशी वाटते की तुम्हाला फक्त तेवढंच काम द्यायला पाहिजे, हे माझं पहिलं म्हणणं आहे बरं का सर. आणि हे अधिकाऱ्यांमध्ये, उच्च अधिकाऱ्यांमध्ये, अगदी तुमचे टेक्निकल डायरेक्टर जे आहेत ना त्यांच्यापर्यंत मी पोहोचून तुमच्या माहितीसाठी सांगतो सर, माहितीसाठी सांगतो. माझे सख्खे मामा अशोक प्रकाश शिंदे हे टेक्निकल डायरेक्टर होऊन MSCBमधनं रिटायर झालेले आहेत. नाव ऐकलं असेल कदाचित किंवा तुमच्या वरिष्ठांना कुणालाही विचारा. MSCBमध्ये मी फार जवळचा माझा संबंध आहे. दुसरं माझं उत्तर असं होतं की तुम्हाला डेडिकेटेड काम दिलं असताना तुम्हाला दुसरं काम जरी सांगितलं तरी तुम्ही त्याचा म्हणजे तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की आम्हाला हे लेखी द्या. कारण का परत म्हणजे फक्त मला असं वाटतं की तुम्ही तिथं नाही आहे मग तुम्ही दोषी आहात, आता असं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वरिष्ठांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं नाही. त्यांचं नाव काय वरिष्ठांचं? खवले नाही का? हां, खवले साहेबांनी त्यांचंही काम नाही केलं. आणि त्यानंतर ही अशी उत्तरं नका देऊ सर. माझी नागरिकांतर्फे रिक्वेस्ट आहे की ऑनलाईन आहे म्हणून मग ते कशाला ओपन केलेलं एक सेक्शन, हां, तर असं प्लीज अशी माझी म्हणणं आहे. तर तुमच्यापैकी इथं कुणी उपस्थित आहे, तुमचं कोणाचं काही ऑब्जेक्शन आहे का? मी हे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आणि हे मी पोस्ट करणार आहे. तुमचं कोणाचंही ऑब्जेक्शन नाही आहे, नागरिकांच्या फायद्यासाठी आहे, आपण दोघेही नागरिकांसाठी आहे. धन्यवाद सर, मला सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आणि विशेष करून काळे साहेबांचं मी धन्यवाद ह्यासाठी करीन की त्यांनी त्यांच्या पदाचा चांगला वापर करून मला सगळ्यांची भेट घडून दिली. धन्यवाद सर. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV 10.